नमस्कार, आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचे मोहोळ तालुक्यातील रस्ते विकासासाठी बेमुदत उपोषण। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी बेमुदत उपोषणाला सुरुवात केल्यानंतर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल घेत गेल्या 15 वर्षापासून रखडत पडलेल्या पाटकुल ते फुलचिंचोली रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास त्वरित सुरुवात केली। या रस्त्याच्या कामाची माहिती प्रधानमंत्री सडक योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रभाकर भैया देशमुख यांना दिली। या रस्त्याची पाहणी प्रभाकर भैया देशमुख यांनी केली। पेनूर येवती रस्त्याच्या कामासाठी रात्री 12 वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते। तसेच मोहोळ येथील शिवाजी महाराज चौक पासून ते गवत्या मारुती चौक व रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली। आष्टे पाटी ते आष्टे भांबेवाडी मालकाची हिंगणी या रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मागणी प्रभाकर भैया देशमुख यांनी केली। या आंदोलनाची दखल घेऊन दिनांक 18 ऑक्टोबर पासून खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या पाटकुल ते फुलचिंचोली रस्ता, पेनूर ते येवती हिवरे रस्ता अक्षरशः गेल्या 2-3 वर्षापूर्वी मंजूर असताना संबंधित अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे या पाटकुल फुलचिंचोली रस्त्यावर येता जाता अनेक लोकांनी पाय मोडले, हात मोडले, काही जणांनी जीव गेले। आणि अशा परिस्थितीमध्ये मोहोळ शहरात सुद्धा शिवाजी महाराज चौकातून गवत्या मारुती चौकातून रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता इतका खड्डेमय झालेला आहे। गुडघेत ते खड्डे आहेत। शहरात वावर गर्दी जास्त आहे। त्या व्यापाऱ्यांना अक्षरशः दररोज दुर्रा उडल्यामुळं हॉटेल असो, जनरल स्टोर्स असो, मेडिकल असो, कपड्यांचं दुकान असो, हात त्रास होतोय। शरीरात जाऊन भविष्यात आरोग्याला धोका आहे। या सगळ्या गोष्टी माननीय नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहीत असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कदम साहेब यांना माहीत असताना गेल्या 2-3 वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष होतं। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं 17 तारखेला शुक्रवारी मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती। आणि याच आंदोलनाची दखल घेऊन आम्ही जाहीरपणे आवाहन केलं की त्वरित रस्त्याच्या कामाला डांबरीकरणाला सुरुवात करा, अन्यथा तुम्ही जनतेची आणि शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती। याची दखल घेऊन आदरणीय पंतप्रधान योजनेचे कार्यकारी अभियंता ढेरे साहेबांनी, ढगे साहेबांनी दखल घेऊन त्यांनी मागण्या मान्य केलेलं आम्हाला पत्र दिले। मान्य कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन मुळीक साहेबांनी बी तातडीनं कळवलं होतं त्यांना। त्यामुळे या पाटकुल फुलचिंचोलीच्या कामाला सुरुवात झालेलं लेखी पत्र मला दिलेलं आहे। आणि पुन्हा येवती, पेनूर आणि हिवरे ह्या रस्त्याबाबत त्यांनी ठेकेदाराला तातडीनं नोटीस काढलेली आहे की लवकरात लवकर 4 दिवसात काम चालू करा डांबरीकरणाचं, अन्यथा तुम्हाला दंडात्मक कारवाई करण्यात येईल। मी एक 8-10 दिवस वाट बघतो म्हणून जाहीरपणे सांगितले पेनूर येवती हिवरेच्या रस्त्याला। मोहोळ शहरातल्या रस्त्याबाबत आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी डोके साहेबांनी पत्र दिले आम्हाला की 8 दिवसात खड्डे बुजवून घेतो मोहोळ शहरातले रेल्वे स्टेशन पर्यंत। खड्डे बुजवायची आमची मागणी नाही। तुम्ही आधीच्या 2-3 संघटनेने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली, त्यांना येड्यात काढायचं काम केले, परंतु जनहित शेतकरी संघटना डोळ्यात तेल घालून काम करते। जोपर्यंत डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करत नाही, येत्या 4 दिवस दिवाळीपुरता आम्ही गप्प बसतोय। एकतर 2 दिवसांना आम्ही तिथं वेगळं आंदोलन करणार आहे रिसर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन। आणि आष्ट्याला जाणारा रस्ता अक्षरशः पुरा आल्यामुळं गुडघेत खड्डे। मी सार्वजनिक बांधकाम मोहोळ संघटक मला श्री कदम साहेब डेप्युटी यांनी पाठवलेलं आहे। जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भाईसाहेब देशमुख यांनी तहसील समोर पेनूर येवती हा रस्त्या संदर्भात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। त्या संदर्भात मी डांबरीकरणात जे काम राहिलेलं आहे, चालू काम आहे, बजेटचं काम आहे, चालू काम आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी
आम्ही ठेकेदाराला नोटीस काढलेली आहे आणि त्याला आम्ही 4 दिवसाची मुदत दिलेली आहे. 4 दिवसाच्या आत त्याचं काम सुरू होणार आणि जर सुरू झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू असंही पत्र काढलेलं आहे. आणि हे आम्ही पत्र दाखल करण्याला सुरुवात कधी करतात? लगेच ठेकेदारावर पत्र काढा, त्यांच्यावर कारवाई करा, न करा ती आमची मागणी नाही. काम त्वरित सुरू करणे, वेळ आहे तर मग संबंधितावर सगळ्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही होत नाही. तुम्ही काम दाखल त्वरित करण्याला करण्यासाठी डांबरी करण्यासाठी ठेकेदार त्वरित करण्यासाठी युक्ती आम्ही लोक पत्र परिषद दिलेलं आहे. झाली येता जाता रोकड्या गोष्टी तर्कमधून आणा माणसं मोहळा सोलापूर पिंजूरची लोक तांबडाला राहतात तिकडे येता जाता लोकांना त्रास होतो. तांबडाच्या लोकांना केंद्र अडकवलेली असते की विद्यार्थी दप्तर घेऊन येतील चालत गरीबाची विद्यार्थी लहान मुलं लहान त्रास होतो. मंजूर असताना काम काय झालं मान्य केलं आभारी मनापासून 4-5 दिवसात काम चालू करा. मी निखिल मामुनी कनिष्ठ अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना. भैयासाहेबांनी आज आंदोलन केलं तहसील कार्यालयासमोर. ते त्यांना आपण पत्र दिलेलं आहे की आजपासून काम चालू केलेलं आहे. तर ते जानेवारी अखेरपर्यंत संपवण्याचे नियोजन आहे.